नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार लाटी वडी। तर ही वडी बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते आणि 7 ते 8 दिवस आरामशीर टिकते। तुम्ही प्रवासामध्ये सोबत घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा खाऊ म्हणून अशा पद्धतीची वडी बनवून देऊ शकता। तर बनवायला देखील खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते, अजिबातही तेलकट होत नाही। अगदी तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा ही फ्राय करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने चटपटीत स्वादिष्ट मसालेदार लाटी वडी कशी बनवायची ते बघूया। तर इथे आपण पीठ घेतलेलं आहे। तर एक भांड्यामध्ये पीठ काढून घेतले। तर 1 कप इथे आपण गव्हाचं पीठ घेतले, 1 कप बेसन पीठ घेतलं आणि त्याच कपाने अर्धा कप इथे तांदळाचं पीठ घेतले। हळद पावडर घेतली, लाल तिखट घेतलं, जिरा पावडर घेतली आणि याच्यामध्ये आपण 2 चिमूट हिंग घालून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण 2 ते 2.5 छोटे चमचे तीळ घालून घेऊया। तीळ घालून घेतल्यानंतर चवीप्रमाणे लगेच मीठ घालून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण इथे मी अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीचं असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये 2 चमचे आपण गरम करून कोमट करून घेतलेलं तेल घालून घेतलेलं आहे। गरम करून घेतलं आणि थोडंसं कोमट झालं की आपण याच्यामध्ये घालून घेतलंय। आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया। ही वडी बनवायला खूप सोपी आहे, खायला सुद्धा खूप छान लागते। अगदी खमंग कुरकुरीत ही वडी आणि कमी तेलामध्ये आपण ही फ्राय करू शकतो आणि प्रवासामध्ये जर आपल्याला सोबत घेऊन जायचं असेल तर 7-8 दिवस सुद्धा ही आरामशीर टिकते। तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता। आता हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचे। तर अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि हे घट्टसर असं आपल्याला मळून घ्यायचे। तर बघा ह्या पद्धतीने अगदी थोडंसं पाणी आपल्याला हे पीठ मळून घेण्यासाठी लागलेलं आहे। घट्टसर असा याचा मी उंडा तयार करून घेतलेला आहे। आता हे आपण असं झाकून साईडला ठेवूया, तोपर्यंत याच्यासाठी छानसं सारण तयार करून घेऊ। तर एक भांड्यामध्ये इथे मी तीळ भाजून घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचा कीस घेतलाय, तो सुद्धा मी भाजून घेतलेला आहे। तुम्ही सुकं खोबऱ्याचे काप सुद्धा घेऊ शकता किंवा मग तुम्ही किसलेलं खोबरं सुद्धा घेऊ शकता। आता याच्यामध्ये घालण्यासाठी लाल तिखट घेतले, हळद पावडर घेतली, एक अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरा पावडर घेतली आणि जे आपण अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं जाडसर, ते सुद्धा 1 चमचा घेतलेला आहे। तिखट थोडंफार कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ सुद्धा आपण घालून घेतलेलं आहे। सर्व जिन्नस छान असे एकत्र करून झालेली आहे। आता हे असंच आपण वडीमध्ये टाकण्यापेक्षा आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि थोडंसं 1-2 वेळेस मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे मिश्रण अगदी एकसारखं होतं आणि सगळं तीळ घातल्यापेक्षा आपण हे असे वाटून घालूया। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस आपण काढून घेऊ आणि मिक्सर चालू बंद करू 1-2 वेळेस फक्त। तर बघा अशा पद्धतीने मी मिक्सरला हे सारण तयार करून घेतलेलं आहे। सर्व जिन्नस छान अशा एकजीव झालेले आहेत। तसंच घालण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण वाटून घालूया। तर आता एक भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलेले सर्व जिन्नस काढून घेऊ। असं मिक्सरला वाटून घेतलं की मसाला छान असा आपला तयार होतो, एकजीव होतो आणि आपण याच्यामध्ये घालून घेतलेले मसाले सर्व एकजीव असेच होतात आणि वडी खायला खूप छान लागते। तर आणि आपल्याला वडीमध्ये सारण भरायला सुद्धा खूप सोपं जातं, अजिबात बाहेर सारण सुटत नाही। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे कोथिंबीर घालून घेऊ। तर बघा मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि आता या सारण थोडंसं ओलसर होण्यासाठी आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे सारण वडीच्या बाहेर अजिबातही सुटत नाही। तर 2 चमचे तेल घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतलेलं आहे आणि बघा मस्त असं आपलं मसालेदार वडी बनवण्यासाठी आपलं सारण इथे तयार झालंय। आता पीठ देखील छान असं आपण एक 5 ते 6 मिनिटं भिजवून घेतले, जास्त वेळ ठेवायचं नाही, पातळ होतं पीठ। आता आपण चपाती जशी लाटून घेतो तशी आपल्याला याची एक चपाती लाटून घ्यायची। तर याच्या आपण 3 चपात्या लाटून घेणार आहोत, 3 पोळ्या करून घेणार आहोत याच्या। तर बाकीचं पीठ आपण झाकून ठेवलंय। पोळपटाला आपण थोडंसं तेल चोळून घेतलंय, म्हणजे हे अजिबात चिकटणार नाही। आपल्याला याच्यावरती कोरडं पीठ सुद्धा घालायची काही गरज पडत नाही। थोडंसं तेल चोळून घ्यायचं पोळपटाला आणि हे आपल्याला लाटून घ्यायचंय। तर हलक्या हाताने एकदम सहजरित्या लाटलं जाते, तुम्ही बघू शकता आणि अजिबातही पोळपटाला चिकटत नाही। तर आता हे मध्यम साईजचं आपण जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही असं लाटून घेऊया। तर दोन्ही साईडनी पलटी करून छानपैकी आपल्याला एकसारखी याची एक पोळी लाटून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं। मी अजून थोडीशी लाटून घेते, खूप जाडे नाही आणि खूप पातळ नाही। तर आता लाटून घेतल्यानंतर याच्यावरती मी तीळ घालून घेतले। आता तीळ घालून घेतल्यानंतर ही बाजू आपली बाहेरून राहील वडीची, तर हलक्या हाताने लाटून घ्यायची। दिसायला खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता। तर लाटण्याने अशा पद्धतीने वरतून लाटून घ्यायचं, म्हणजे तीळ व्यवस्थित असे चिकटले जातात। आता ही बाजू आपण पलटी करून घेऊया, म्हणजे ही बाजू वरून येईल वडीच्या।
तर चव बाजूने अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची पोळी आणि अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची। बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप सुंदर अशी आपण एकदम लाटून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपण बनवून घेतलेलं सारण घालून घ्यायचे। तर थोडंसं जास्त सारण आपण याच्यामध्ये भरूया, म्हणजे वडी खायला खूप छान लागते। अगदी थोडंसं सारण जर घातलं तर ती खायला चांगली लागत नाही। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कडेपर्यंत व्यवस्थित असं सारण पसरवून घ्यायचे। तर बघा संपूर्ण पोळीवरती आपण अशा पद्धतीने कडेपर्यंत असं मस्त सारण भरून घेतलेलं आहे आणि हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे ते वडीच्या बाहेर सुटत नाही। तर आता एक साईडनं उचलून अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं कडेपर्यंत असं बंद करत घ्यायचे आणि घडीवरती घडी घ्यायची आणि याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे बघा। आणि हलक्या हाताने दाबून घेत चालायचं आहे वडीला। घट्टसर अशी याची ना वडी तयार होते, म्हणजे वडी अजिबातही पोकळ राहत नाही। अशा पद्धतीने रोल घट्टसर असा बनवून घेतला की वडीच्या बाहेर अजिबातही सारण आपलं सुटत नाही। तर बघा मी अशा पद्धतीने रोल तयार करून घेतला आणि कडा दोन्ही कडा व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या। आता चाकू घेतला, चाकूला तेल चोळून घ्यायचे, म्हणजे अजिबात ही वडी अशी तुटत नाही। तर आपण ज्यावेळेस वडी कट करून घेतो त्यावेळेस त्याला सारण चिकटलं की ते पुसून घ्यायचं आणि थोडासा तेलाचा हात लावायचा, म्हणजे अजिबातही ही वडी आपली फुटत नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण आता याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि वड्या अजिबातही फुटलेल्या नाही। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला उचलून दाखवते। वडीमध्ये आतमध्ये व्यवस्थित असं सारण बसलेलं आहे, भरून घेतलंय आपण अगदी व्यवस्थित असं सारण याच्यामध्ये भरून घेतलंय। पण रोल बनवताना घट्टसर असा दाबून आपल्याला रोल बनवून घ्यायचा, म्हणजे सारण अजिबात बाहेर सुटत नाही। तर आता अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या वड्या सुद्धा बनवून घेऊया। तर चाळण घ्यायची आणि चाळणीला तेल चोळून घ्यायचे। आता ह्या आपल्याला वाफवून घ्यायचे। तर याच्यामध्ये मी वड्या ठेवून घेतल्या, तुम्ही बघू शकता मस्त वड्या झालेल्या आहेत आणि तीळ जे लावले होते आपण तर खूप सुंदर दिसत आहेत। आता कढईमध्ये आपण 2 ग्लास पाणी गरम झालं की चाळण कढईमध्ये ठेवून द्यायची आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे। तर वाफवून घ्यायचे आहे आपल्याला। गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आता झाकण ठेवून एक 10-12 मिनिटासाठी या वाफवून घेऊया। आता 10-12 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूया आणि मस्त अशा वड्या झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान अशा झाल्यात। मी गॅस बंद केलाय। आता वड्या झाल्या का नाही ते कसं चेक करायचं, तर अशा पद्धतीने वडीला हात लावून बघायचा। वडी अजिबातही आपल्या हाताला चिकटत नाही। आपल्या वड्या इथे झालेल्या आहेत। हाताला जर चिकटत असेल तर अजून 1-2 मिनिटं वडी छान अशी झाकण ठेवून शिजवून घ्यायची, पण अजिबातही हाताला चिकटत नाही। आता वड्या आपल्या झाल्यात। आता या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि राहिलेल्या सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला 10-12 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे। गॅस मध्यम ठेवायचा आणि छान अशा झाकण ठेवून या वाफवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता इथे आपली वडी खूप छान अशी शिजलेली आहे आणि अजिबातही वडीच्या बाहेर सारण निघलेलं नाही। अशी घट्टसर रोल जर करून घेतला तर सारण अजिबात बाहेर सुटत नाही। आता राहिलेल्या वड्या सुद्धा आपण चाळणीवरती अशाच पद्धतीने वाफवून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी छान अशा या वाफवून घेऊया। तर बघा मस्त अशा वड्या आपल्या झालेल्या आहेत आणि घट्टसर रोल बनवल्यामुळे सारण अजिबातही बाहेर सुटलेलं नाहीये। तर एकसारख्या मस्त अशा आपल्या वड्या ह्या झाल्यात। मी ताटामध्ये काढून घेतल्यात। आता राहिलेल्या सुद्धा आपण अशाच पद्धतीने वाफवून घेऊया। तर आता एक पॅनमध्ये आपण तेल ठेवून घेतलंय। 1-2 चमचे तेल साधारण आपण ठेवले। कमी तेलामध्ये आपण या फ्राय करून घेणार आहे। तर भाजीचा जो चमचा असतो तो 2 चमचे तेल आपण पॅनमध्ये ठेवले। आता याच्यामध्ये आपण वड्या सोडून घेतल्यात। तर तुम्हाला जर जास्त तेलामध्ये तळायच्या असल्या तर तुम्ही जास्त तेलामध्ये सुद्धा तळू शकता आणि कमी तेलामध्ये सुद्धा अशा पद्धतीने थोड्याशा तेलावरती सुद्धा तुम्ही ह्या फ्राय करू शकता। तर बघा आता आपण थोड्या तेलामध्येच या फ्राय करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कलर झालेला आहे। ह्या कलरवरती येऊपर्यंत आपण तेलामध्ये या फ्राय करून घेतलेला आहे। खूप सुंदर असा कलर आलेला आहे। तुम्ही अजून लालसर करू शकता आणि जास्त तेलामध्ये सुद्धा तळू शकता। तर अशाच पद्धतीने आता संपूर्ण मी थोड्या तेलामध्येच फ्राय करून घेणार आहे। तर संपूर्ण वड्या आपल्या इथे बनवून झालेल्या आहेत। अशा छान असा कलर आलेला आहे, खूप क्रिस्पी झालेले आहे। थोड्याच तेलामध्ये आपण या फ्राय केलेल्या आहे आणि छान अशी मसालेदार लाटी वडी आपली इथे तयार झाली। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाटी वडी नक्की बनवून बघा। बनवायलाही खूप सोपी आहे, अजिबातही तेलकट होत नाही आणि झटपट तयार होते। 7 ते 8 दिवस आरामशीर टिकली। तर ह्या पद्धतीने तुम्ही मसालेदार वडी नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील आवडेल आणि घरामध्ये सगळ्यांना आवडेल। अशा पद्धतीची मसालेदार आपली वडी इथे तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।